आयुर्वेद हे एक असं शास्त्र आहे ज्यामध्ये आपल्या लाईफस्टाईल मधल्या प्रत्येक पैलूचा विचार केलेला आहे। तसाच यामध्ये ऋतूंचा सुद्धा विचार केलेला आहे आणि ऋतूंनुसार दोष प्रकोप कसे होतात आणि त्यामुळे शरीरामध्ये जे बदल घडतात त्यावरती तुम्ही कोणती ट्रीटमेंट केली पाहिजे किंवा त्याचा त्रास होऊ नये म्हणून प्रिकॉशन म्हणून काय घेतलं पाहिजे हे सगळं आयुर्वेदामध्ये डिटेल सांगितलेलं आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळ्यात होणारे वातविकार आणि त्यावरची बेस्ट ट्रीटमेंट बस्ती। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, एमडी आयुर्वेदा डॉक्टर, होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच। माझं क्लिनिक आहे मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक, आंबेगाव बुद्रुक, पुणे येथे। तर आजचा जो विषय आहे आपला तो आहे वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळ्यात केलं जाणारं पंचकर्म म्हणजेच बस्ती। तर हा बस्ती का केला पाहिजे, कोणाला त्याचे फायदे होणार आहेत, कोणी तो करायचा आहे, हे सगळं या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। पहिल्यांदा आपण बघूया की आयुर्वेदानुसार ऋतुमानाचा कसा विचार केला जातो आणि मग त्याच्यानंतर आपण बघू की हा बस्ती पावसाळ्यातच का केला जातो। तर आयुर्वेदानुसार जे आपले वर्षाचे ऋतू आहेत ते 6 ऋतू सांगितलेले आहेत। त्याच्यामध्येच वर्षा, शरद, ग्रीष्म हे जे ऋतू आहेत तर ह्या ऋतूंमध्ये स्पेसिफिक पंचकर्म करायला सांगितलेले आहे, जेणेकरून की एक प्रकारे बॉडी डिटॉक्स तर होतेच पण बॉडीचं जे आहे ते पोषण व्यवस्थित व्हायला लागतं। वर्षा ऋतू जो आहे त्यामध्ये वाताचा प्रकोप होतो असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे। प्रकोप होतो याचाच अर्थ की वात दोष जो आहे तो शरीरामध्ये जो नॉर्मल स्थितीमध्ये पाहिजे त्यापेक्षा प्रमाणापेक्षा हा दोष जास्त वाढला जातो। यासाठी बाहेरची थंड हवा कारणीभूत असते, त्याचबरोबर आहारामधले जे पदार्थ आहेत वाताचे ते कारणीभूत ठरतात आणि म्हणूनच हा जो वाढलेला वात आहे तो शांत करण्यासाठी आयुर्वेदामध्ये बस्ती चिकित्सा ही बेस्ट सांगितलेली आहे। म्हणजेच वाताचे कुठलेही विकार जसे की तुम्हाला आर्थरायटिस असू दे, नाहीतर तुम्हाला कुठल्याही प्रकारे सांधेदुखी होत असेल, कंबर दुखत असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ऑस्टिओ आर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस, ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर ह्या सगळ्यांवरती बस्ती ही अर्धी चिकित्सा सांगितलेली आहे। म्हणजे जर का तुम्ही फक्त बस्ती जरी केली तरी तुमचा वाताचा कुठलाही आजार असो तो अर्ध्यापेक्षा कमी होऊन जातो। त्यामुळे बस्ती ही बेस्ट ट्रीटमेंट सांगितलेली आहे। त्याचबरोबर ज्या लोकांना असं वाटतं की त्यांची हेल्थ चांगली राहावी, त्यांना पुढे जाऊन कुठले आजार होऊ नयेत, त्यांना लाईफ लॉंग आपली ऍक्टिव्हिटी जी आहे ती व्यवस्थित राहावी, तर अशा लोकांसाठी सुद्धा ऋतूनुसार जे पंचकर्म सांगितलेले आहे त्यामध्ये वर्षा ऋतूमध्ये बस्ती हे पंचकर्म करून घेण्यासाठी सांगितलेले आहे। तर हे सगळं झालं की ऋतूनुसार आयुर्वेदामध्ये कुठले सांगितलेले आहेत कर्म। आता पुढचा मुद्दा जो येतो तो म्हणजे बस्ती म्हणजे काय, कारण बऱ्याच लोकांना पंचकर्मातलं काही जास्त माहिती नसतं। माझा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये प्रत्येक पंचकर्माबद्दल माहिती सांगितलेली आहे, तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा। तर बस्ती म्हणजे एनिमा, इन शॉर्ट की एनिमा जो असतो म्हणजेच आपली जी टॉयलेटची जागा आहे, गुद जे आहे, तर त्या वाटे एकतर तेल किंवा मग औषधी काढा यांचं कॉम्बिनेशन करून तो बस्ती दिला जातो, एनिमा दिला जातो आणि त्यामुळे ते एक प्रकारे गट डिटॉक्स होऊन जाते पूर्ण, हा एक फायदा तर होतोच। त्याचबरोबर डीप नरिशिंग साठी सुद्धा बस्तीचा खूप फायदा होतो। त्यामुळेच वात कमी होण्यासाठी, शरीराचं पोषण होण्यासाठी, मेनली जे आपले बोन्स आहेत त्याचबरोबर किंवा नर्वस सिस्टम आहे ह्यांच्यासाठी खूप छान पोषण जे आहे ते बस्तीमधून मिळतं। त्यामुळे ओनली डिटॉक्स हा पर्पज नसून त्याचबरोबर जे नरिशमेंट व्हायला पाहिजे किंवा जे दोष वाढलेले आहेत ते कमी होणं हे सगळं या बस्तीतून मॅनेज केलेलं असतं। तर बस्तीमध्ये पूर्ण शरीराला ऑइलचा मसाज केला जातो, सर्वांग अभ्यंग केलं जातं, त्यानंतर औषधाच्या काढ्यांची वाफ दिली जाते आणि त्यानंतर मग हे जे बस्ती आहे ते तेलाचे आणि काढाचे हे अल्टरनेट किंवा त्याचा सिक्वेन्स ठरलेला असतो, तर त्या सिक्वेन्स प्रमाणे दिले जातात। मग त्यानंतर पुन्हा तुम्हाला फक्त हेल्दी राहण्यासाठी, तुमची हेल्थ खराब होऊ नये म्हणून पंचकर्म करायचं असेल तर तुम्हाला वापरण्यात येणारी औषधी वेगळी असतात, तेलं वेगळी असतात। तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल जसं की एखाद्याला वात विकार असतील तर त्याच्यासाठी औषधं वेगळी असतील, स्किन डिसऑर्डर्स असतील त्यासाठी औषधं वेगळी असतील, पचनाशी संबंधित काही विकार असतील तर त्यासाठी वापरले जाणारे तेल आणि काढे वेगळे असतात। इन शॉर्ट प्रोसिजर सेम असते, परंतु व्यक्ती बघून ते औषध आणि काढे वापरले जातात ते ठरवतात। म्हणूनच कोणत्याही जवळपासच्या वैद्यांकडे जाऊनच ही पंचकर्म ट्रीटमेंट केली गेली पाहिजे, कारण मग ते वैद्य तुमची प्रकृती तपासतील, तुमची नाडी तपासतील, शरीराची जी काही कंडिशन असेल, हेल्दी अनहेल्दी जे काही असेल सिच्युएशन, ती सिच्युएशन बघून ते तुमच्यासाठीचे बस्तीचे द्रव्य ठरवणार आहेत। त्यामुळे जवळपासच्या आयुर्वेदिक वैद्यांकडे पंचकर्म क्लिनिकमध्ये जाऊनच हे पंचकर्म केलं पाहिजे, ही महत्वाची टीप लक्षात ठेवा। पुढचा मुद्दा येतो तो म्हणजेच हे पंचकर्म कोणी करायचं आहे। तर पहिल्यांदा सांगितलं तसं की जे लोक हेल्दी आहेत त्यांना सुद्धा पंचकर्म करण्यासाठी काही हरकत नाही। साधारण 18 वर्षाच्या वयाच्या सर्व लोकांसाठी आपण पावसाळ्यात बस्ती हे पंचकर्म करू शकतो।
दुसरं महत्वाचं म्हणजे ज्यांना वातविकार आहेत, कुठल्याही प्रकारचे वातविकार असतील तर अशा लोकांना बस्ती ही उत्तम चिकित्सा सांगितलेली आहे। त्याचबरोबर तुम्हाला पचनाशी संबंधित, तुम्हाला जीआय ट्रॅकशी संबंधित काही विकार असेल, आयबीएस असेल, पित्ताचा वारंवार त्रास होत असेल तर अशा लोकांना सुद्धा बस्ती चिकित्सा ही केली जाऊ शकते। त्याचबरोबर जर असे कपल्स असतील जे प्रेग्नन्सीसाठी ट्राय करतात, फर्टिलिटीसाठी ट्राय करतायत, तर अशा कपल्सनी सुद्धा बस्ती करून घेणं हे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरतं। कारण बस्ती चिकित्सेबरोबरच त्यांच्यामध्ये बीजशुद्धी घडवून आणली जाते आणि त्यामुळे जर का त्या एग्जमध्ये किंवा स्पर्ममध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा नलिफाय होण्यासाठी या बस्ती चिकित्सेचा उपयोग होतो आणि त्याचबरोबर ओव्हरऑल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची जी हेल्थ आहे ती इम्प्रूव्ह होण्यासाठी सुद्धा ही बस्ती महत्वाची ठरते। त्याचबरोबर जे आयटी प्रोफेशनल्स आहेत किंवा असे लोक आहेत ज्यांची लाईफस्टाईल खूपच सेडेंटरी आहे, खूप पूर्ण वेळ बसून काम करत आहेत आणि मग एक प्रकारे शरीरातील सर्व स्नायूंमध्ये एक प्रकारे स्तब्धता आली आहे किंवा असे जखडल्यासारखे स्नायू झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो आणि कंटिन्युअस त्यांना पेन होतंय, बॅकबोन पेन होतंय, स्ट्रेस जाणवतोय, म्हणजे असं हेवीनेस जाणवते, तर अशा लोकांना सुद्धा हे जे आपण बस्तीच्या पूर्वी सर्वांग अभ्यंग करतो, त्यानंतर औषधाच्या काड्याची वाफ देतो आणि मग एनिमा देतो, तर ह्या पूर्ण प्रोसेसचा खूप छान फायदा होतो। त्यामुळे अशा लोकांनी सुद्धा वर्षा ऋतूमध्ये म्हणजेच पावसाळ्यामध्ये डेफिनेटली एक सेशन तरी बस्तीचं केलं पाहिजे। एक सेशन इन द सेन्स बस्तीचे पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत। तुम्ही 8 दिवसाचा योग बस्तीक्रम करू शकता किंवा 15 दिवसाचा कर्म बस्ती किंवा कालबस्ती किंवा 30 दिवसांचा सुद्धा बस्ती केला जातो। तर अशा तुमचे जे वैद्य असतील ते तुम्हाला ठरवून देतील की तुम्हाला किती दिवसांपर्यंत बस्ती करण्याची आवश्यकता आहे। तर हे झालं की बस्ती कोणी करावा, कधी करावा। त्यानंतर बस्तीचे फायदे कोणते कोणते तुम्हाला मिळणार आहेत, तर डेफिनेटली पहिली गोष्ट की शरीरातील वात कमी होण्यासाठी मदत होणार आहे। त्यामुळे तुम्हाला वाताशी रिलेटेड जे काही असेल, मेन म्हणजे तुम्हाला जर वाताशी रिलेटेड पेन होत असेल, आता पावसाळा सुरू झाल्यावरती जर का तुमचे सांधे दुखतायत, कंबर दुखतायत, बोटं दुखतायत, असे कुठल्याही शरीरातले जर जॉईंट्समध्ये पेन होत असेल तर तो पेन कमी करण्यासाठी बस्तीचा खूप छान उपयोग होताना दिसतो। दुसरं जे सांगितलं तेच, पचनाशी संबंधित काहीही विकार असतील तर ते कमी होताना दिसतील। त्यानंतर जर का स्ट्रेस, अँझायटी, चिडचिड खूप प्रमाणात होत असेल तर अशा लोकांना सुद्धा बस्तीचा खूप फायदा होताना दिसतो। कारण पुन्हा एकदा ज्या वेळेला शरीरामध्ये वात वाढलेला असतो त्यावेळेलाच मनाशी रिलेटेड ह्या इश्यूज जे आहेत, चिडचिड होणं किंवा सतत कुठले ना कुठले विचार येत राहणं, अँझायटी होणं, ह्या गोष्टी घडताना दिसतात आणि त्यामुळेच बस्ती चिकित्सेने जसा जसा शरीरातील वात कमी होईल तसं तसं हे मनावरील जे प्रॉब्लेम आहेत, मानसिक जे त्रास होत आहेत ते सुद्धा कमी होताना दिसतात। त्यामुळे अशा लोकांना सुद्धा बस्तीचा खूप छान फायदा होताना दिसतो। त्याचबरोबर जे प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत आहेत अशा कपल्सना सुद्धा या बस्तीचा खूप फायदा होताना दिसतो। आणि अगेन प्रिव्हेंटिव्ह हेल्थ म्हणून ज्यांना वाटतंय की आपली हेल्थ लाईफ लॉंग चांगली राहावी अशा लोकांनी सुद्धा वर्षा ऋतूमध्ये एकदा बस्ती ट्रीटमेंट करून घेणं खूप छान आहे। असा हा बस्ती करून घेतला नक्कीच तुम्हाला शरीरातील वात शांत होतो, डायजेशन इम्प्रूव्ह होताना दिसतं, मन शांत होताना दिसतं, शरीराची इम्युनिटी वाढताना दिसते, मेन म्हणजे हाडांना बळकटी मिळते, त्याचबरोबर जी नर्वस सिस्टम आहे ती सुद्धा उत्तम प्रकारे काम करताना दिसते। ब्रेनमध्ये म्हणजे स्मृती वगैरे कमी होत झालेली असेल तर अशा पेशंटना सुद्धा बस्ती या चिकित्सेचा खूप फायदा होताना दिसतो। त्यामुळे या पावसाळ्यात नक्की जवळपासच्या वैद्यांकडे जाऊन बस्ती चिकित्सा करा आणि डेफिनेटली तुम्ही आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेऊन मगच ही बस्ती चिकित्सा करा। कारण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या प्रकृतीला कोणता काढा, कोणता तेल सूट होणार आहे हे वैद्य ठरवतील। त्यामुळे वैद्यांकडे जाऊन तुमची नाडी तपासून तुमची ओव्हरऑल जी प्रकृती आहे त्याचं अनालिसिस करून मग तुम्ही ही बस्ती चिकित्सा नक्की करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।